राज्य शासनाच्या अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत 26 लाख शेतकऱ्यांना धान्य वाटप करण्यात आलं। मात्र अद्यापही 9 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना धान्य वाटप केले जाते। यात 3 रुपये किलो दराने तांदूळ आणि 2 रुपये किलो दराने गहू शेतकऱ्यांना दिला जातो। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश अन्न सुरक्षा योजनेमध्ये करण्यात आला आहे। असे असून देखील मराठवाड्यात मात्र 35 लाख लाभार्थ्यांपैकी केवळ 26 लाख लाभार्थ्यांनाच धान्य वाटप करण्यात येत आहे। मराठवाड्यातील सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या स्वस्त धान्यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे। बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी धान्य वाटप झाले आहे। दुष्काळात शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली, मात्र शेतकऱ्यांकडे 7/12 तसंच रेशन कार्ड असतानाही धान्य वाटप केलं जात नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पुरवठा विभाग उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी सांगितलं।